नमस्कार. स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. अग्रवाल विद्यार्थी शिक्षण मंडळातर्फे धुळ्यात कृत्रिम अवयवाचे करण्यात आले वाटप. आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली विनोद वाईन शॉपच्या बोर्डाची तोडफोड. 5,000ची लाच घेताना PSI सह हवालदार ACPच्या जाळ्यात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे धुळ्यात आंदोलन. बस चालकास मारहाणी गुन्ह्यात 353चा कलम वाढविण्यासाठी परिवहन कर्मचारी संघटनेच्या पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. नांदेड येथील अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या, पॅंथर सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने. कृत्रिम अवयव प्राप्त झाल्यानंतर एक नवा जन्म मिळाल्याची भावना दिव्यांगांच्या मनात निर्माण होते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलते. दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हे हास्यच आमच्यासाठी मोठा आनंद व समाधान देणारे आहे, अशा भावना मान्यवरांनी दिव्यांगाच्या कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमात 270 दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ धुळे यांच्यातर्फे उदयपूर येथील नारायण लिम्स व कॅलिपर्स फिटमेंट शिबिर आज रोजी धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे झाले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उद्योगपती महेश मित्तल, नाशिक ताराचंद गुप्ता, अनुप ओमप्रकाश अग्रवाल, अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल, सचिव दिनेश गिंदुडिया, खजिनदार पीयूष अग्रवाल, व्यवस्थापक विक्रम केडिया, नारायण सेवा संस्थांचे हरिप्रसाद लड्डा, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष जगदीश गिंदुडिया, श्रीमती भारती आदी मान्यवर आजच्या या प्रसंगी उपस्थित होते. अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ ही 1950 साली स्थापन झालेली संस्था असून श्रीमंत प्रताप शेठ धुळे टेक्स्टाईल मिलचे मालक आणि प्रथम खासदार लोकसभेचे शालिग्रामजी भारतीय यांनी दोघांनी मिळून ही संस्था स्थापन केली. त्यांनी जी जमीन संस्थेला दान दिली आणि पुढे आता आपण सगळं पाहत आहोत 4 भवन निर्माण झालेले आणि त्याचं जे इन्कम येतं त्याच्यातून आम्ही विविध उपक्रम राबवतो. त्यात जे गरजू विद्यार्थी आहेत समाजातील त्यांना निधी उपलब्ध करून देतो शिक्षणासाठी. ते 10 लाखापर्यंत दरवर्षी आम्ही त्यांना निधी उपलब्ध करून देतो. दुसरं आहे ते धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेणे. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी भवन निःशुल्क देणे. समाजातील जे गरजू लोक आहेत, जे निराधार लोक आहेत त्यांना दर महिन्याला निधी उपलब्ध करून देणे आणि जे आजारी लोक आहेत ज्यांना औषधोपचाराची गरज आहे त्यांना मोफत औषधोपचार त्यांना करून देणे आणि त्याचं ऑपरेशन वगैरे काही करायचं असेल तर त्याच्यासाठी खर्च ही संस्था देते. पुन्हा जे आजचा कार्यक्रम विविध कार्यक्रम आहेत त्याच्यापैकी आम्ही नंतर हा विचार केला की संस्था ही समाजासाठी तर सगळं काम करते पण इतर समाजासाठी काम करायला पाहिजे. या शुद्ध हेतूने मग आम्ही हा विकलांगांसाठी 22 ऑक्टोबरला शिबिर ठेवलं. त्याच्यात 311 विकलांग लोक आले होते. त्यांचं मापन केलं, त्यांचं निरीक्षण केलं. हे नारायण संस्था उदयपूर इथले सगळे डॉक्टर आहेत आणि या संस्था आणि अग्रवाल विद्यार्थी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम सुरू आहे. त्याच्यात 212 लोकांची निवड झाली. 17 लोकांची निवड ऑपरेशनसाठी झाली. त्यांना निःशुल्क उदयपूरला पाठवलं जाणार आहे आणि तिथे निःशुल्क त्यांचं ऑपरेशन होईल. येण्या जाण्याचा खर्चही संस्था करेल असं हे आहे. आणि आज 212 लोकांना तिथे कॅलिपर बसवले जाणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शहर पोलीस स्टेशन समोर उभारलेला पुतळाच अनधिकृत असल्याचे सांगणाऱ्या विनोद वाईन शॉपचे मालक गलानी यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. आज आम्ही विनोद वाईन शॉपचा बोर्ड फोडला. येत्या 5 दिवसाच्या आत हे दुकान येथून हटवा, अन्यथा दुकान ज्या दिवशी चालू राहील त्या दिवशी फोडले जाईल. हे दुकान हटवले नाही तर पालकमंत्र्यांना 26 जानेवारीला झेंडावंदन करू देणार नाही, सामूहिक आत्मदान करू असा इशारा आनंद लोंढे यांनी दिला आहे. दरम्यान आज आंबेडकरी अनुयायांसोबत लोंढे विनोद वाईन शॉप येथे आले.
लोंढे यांचे आंदोलन नियोजित असल्याने आधीच तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. विविध सामाजिक संघटनांचे आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने आंदोलनासाठी आलेले होते. त्यांच्या भावना तीव्र स्वरूपाच्या होत्या. आंदोलकांपैकी काहींनी काठ्यांनी विनोद शॉपचे बोर्ड फोडले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आनंद लोंढे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय संघटनांमधील आंबेडकरी अनुयायांनी विनोद शॉप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील दुकान हटविण्यासंदर्भात निवेदनं दिली. आंदोलने केली. 2023 साल उलटून देखील हे दुकान हटवले नाही. विनोद शॉपचे मालक नरेश गलानी हे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाच बेकायदेशीर ठरवत आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध प्रशासनाने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. आज आम्ही दुकानाचे बोर्ड फोडले आहे. येत्या 5 दिवसात दुकान येथून हलवावे. या 5 दिवसात दुकान केव्हाही चालू दिसले तर आम्ही दुकान फोडू अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. दरम्यान आंदोलनानंतर निवेदन देण्यासाठी आंबेडकरी जनतेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तेथेच पोलिसांनी अडविले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. आनंद लोंढे यांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुतळा परिसरात टिया देत विनोद शॉप नरेश गलानी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर शिष्टमंडळाच्या आव्हानानंतर कार्यकर्ते घरी रवाना झाले. विनोद शॉपच्या विषयावर 23 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानाचा जय भीम. या आव्हानाला प्रतिसाद देत या जातीयवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या विनोद वाईन शॉपच्या मालकाच्या त्या दुकानाला फोडलेलं आहे. आज फक्त दुकानाचं बोर्ड फोडलं गेलेलं आहे. जर हे दुकान उघडं दिसलं तर दुकान आतून बाहेरून सगळीकडे फोडलं जाईल. आंबेडकरी समुदायाच्या सगळ्या तरुणांना विविध पक्षाच्या संघटनेच्या आजपर्यंत जे निवेदनं दिली होती प्रशासनाने त्या बाबतीमध्ये अत्यंत सैल भूमिका घेतली होती. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या 5 दिवसाच्या आत जर याचं तात्काळ बंद करा म्हणून पत्र काढलं नाही तर येत्या 26 जानेवारीला पालकमंत्र्याला झेंडावंदन करू दिलं जाणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सामूहिक आत्मदहनही केलं जाईल. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा, बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा, बाबासाहेबांच्या चळवळीपेक्षा एक विनोद वाईन शॉप जे मद्य विक्रीचं दुकान आहे ते मोठं झालंय का? आमचा सवाल आहे प्रशासनाला. म्हणून तात्काळ या उद्रेकाचा प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी. आणि हे जे काही आज झालेलं आहे याला फक्त आणि फक्त श्री नरेश गलानी आणि प्रशासनात जबाबदार आहे. जय भीम. मोटर वाहतुकीचा गुन्हा दाखल न करता ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी करणारे देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी PSI हरिचंद्र पाटील यांच्यासह पोलीस हवालदार रवींद्र मोरानी यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. दरम्यान सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाडे, मनजित सिंग चव्हाण, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रशांत बागुल, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली. या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांचा ट्रॅक्टर हा मुंबई आग्रा हायवेवरती देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा काही किरकोळ अपघात झाला होता आणि या अपघातासाठी देवपूर पोलीस स्टेशन येथे मोटर वाहन अपघात प्रकरण दाखल करून हे जे काही अपघातग्रस्त वाहन आहे ते सोडून देण्यासाठी देवपूर पोलीस स्टेशनचे जे काही प्रभारी PSI हरिश्चंद्र पाटील आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेले हवालदार रवींद्र मोरानीस यांनी 5,000 रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडून केली होती. आणि ही लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी पंचांसमक्ष जी लाचेची रक्कम आहे रुपये 5,000 ती स्वीकारताना त्यांना रंगेहात ACB धुळेच्या पथकाने पकडले आहे आणि त्यांच्या विरुद्ध आता देवपूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या कार्यालयास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधावा. धन्यवाद. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वतंत्र भारत पक्ष व शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने आज रोजी धुळे शहरातील क्युमाइन क्लबजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान आंदोलकांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले की महाराष्ट्रातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे. एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत, तर दुसरीकडे सरकार निर्यात बंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयाती करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखी किरकोळ कर्जमाफी देत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, परंतु सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही. शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा, पीक विमा, अन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान असे विविध प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत. सर्व शेती मालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतीमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, म्हणून सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी यांसह विविध शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आज धुळे शहरातील क्युमाइन क्लबसमोर शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनात स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. वंशी स्वतंत्र भारत पक्षाचा मी अध्यक्ष आहे जिल्ह्याचा. आज जे काही आमचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जे आज आंदोलन आहे आमच्या मागण्यांसाठी, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी, तर ते संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आम्ही. त्याप्रमाणे त्याच्यात जे मागण्या आहेत त्याच्यात शेतीमालाचे भाव अत्यंत कमी आहे. शेतीमाल ज्या वेळेला येतो शेतकऱ्यांच्या घरात त्यावेळेला आयात केली जाते, बाहेरून माल मागवला जातो. त्याचं स्पष्ट असं उदाहरण आहे की तूर आता 1100पर्यंत गेलेली होती, तर आता तूर आमच्या घरात आली आणि तूरचा भाव आता 800च्या खाली येतो 600-700पर्यंत येऊन जाईल. अशी परिस्थिती आज आपली यांची सरकारच्या धोरणामुळे झालेली आहे. कापसाच्या बाबतीत अत्यंत दयनीय अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. आज 40-50 रुपयाने मजुरी लागते फक्त वेचणीला आणि कापसाचा भाव 6,000 रुपयापर्यंत झाला आहे. म्हणजे 4,000 रुपये वेचणीला आणि 6,000मध्ये कापूस विणायचा. मग उत्पादन जे खर्च लागलेला आहे त्याचा खर्चाचा काही शेतकऱ्यांना मिळणार नाही. इतके म्हणजे आज अशी परिस्थिती झालेली आहे की प्रत्येक गावामध्ये जर आम्ही ज्यावेळेला सर्वे करतो किंवा माहिती घेतो त्यावेळेला अशी परिस्थिती तयार झालेली आहे की बाबा शेती करायला कोणी तयार नाही आणि कमीत कमी प्रत्येक गावामध्ये 5-7 लोक दरवर्षी शेतीमधून मोकळे होत आहेत आणि ते शेती करायला तयार नाहीत. अशी परिस्थिती, सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे आणि आजही आहे. आणि शरद जोशींनी जे सांगितलं ज्या वेळेला 80पासून जे 85पासून जे सांगून राहिले तेच आज पण आहे. अशी परिस्थिती आहे. धन्यवाद. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्तव्यावर असलेले साखरी आगाराचे चालक विजय भांबरे यांना मारहाण करणाऱ्या इसमास शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाढीव कलम 353 लावण्यात यावे व आरोपीस अटक करण्यात यावी अशी मागणी बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेने केलेली असून त्या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना वरील मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बहुजन अधिकारी कर्मचारी संघटना काल आमचे राज्य परिवहन महामंडळाचे चालक आपली रापा बस घेऊन धुळ्याहून सांगलीच्या दिशेने जात असताना विद्यावर्णी कॉलेजच्या समोरून रॉयल वाईन शॉपच्या स्टॉपवर गाडीत एक अनोळखी प्रवासी बसला आणि त्या प्रवाशाने कुणाला न सांगता परत गाडीतून उतरला आणि परत धावत्या बसमध्ये चढला. हे जेव्हा जाब आमच्या चालकाने त्यांना विचारला की बाबा तुम्ही गाडीतनं पडून जाल किंवा तुम्हाला दुखापत होईल तर तुम्ही मला जर सांगितलं असतं तर गाडी थांबवली असती. परंतु त्या प्रवाशाने याचा राग येऊन आमच्या चालकाला कर्तव्यावर असताना मारहाण केली, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याच्या बाबतीत आम्ही पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करायला गेलो असता पोलिसांनी संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करून घेतला नाही. याच्या बाबतीत आमचे विभाग यंत्र साहेब यांनी स्वतः व्यक्तिशः फोन करून आणि पत्राद्वारे विनंती केली की बुवा यांच्यावर जी काही कारवाई आहे ती कारवाई करा. त्याच्यानंतर 7 वाजेला गुन्हा दाखल करून घेतला. परंतु त्याच्या 353 सारखा हा जो शासकीय कामात अडथळा आणला हा कलम दाखल करून घेतलेला नाही. त्याच्यामुळे राज्यभरात जे चालक वाहक आहेत यांच्यावर असे मारहाणीचे प्रकार घडतात आणि त्याच्यामुळे आमच्या चालकांची वाहकांची मनस्थिती वाईट असते. त्याच्यामुळे चालक वाहकांना काम करणं हे अवघड होऊन बसतं. त्याच्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की कालच्या ज्या घटनेत विजय भांबरे यांना जी मारहाण झाली, मारहाण करणाऱ्या संबंधित इसमावर वाढीव कलम 353नुसार कारवाई करावी. याच्यासाठी माननीय काळेसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला याच्या बाबतीत सकारात्मक कारवाई करण्याबाबत आश्वासित केले.
नांदेड येथील 6 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिला ठार मारणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे नवा वाहन कायदा देखील रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसंदर्भात आज ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत वरील मागण्यांसंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष सागर मोहिते, मायाताई पानपाटील, सुनीताताई सोनवणे, वैशालीताई निकम, भाऊसाहेब बरसाने, आनंद अमृतसागर, आकाश घोडे, गोरख आहिरे, सुरेश पाईकराव, निलेश इंदवे, सुलोचनाताई वाघ यांच्यासह ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. मी सागर मोहिते, ऑल इंडिया पॅंथर सेना धुळे जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही धुळे जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे की सदरील हिट अँड रनचा जो मोदी सरकारने जो कायदा काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा. कारण की ड्रायव्हर हा अत्यंत गरीब घरातून आलेला हा ड्रायव्हर असतो. तो त्याची म्हणजे एवढी हे नसते की तो 7 लाख रुपये भरू शकेल असं. आणि तरी दुसरा मुद्दा आमचा असा आहे की नांदेड येथे 6 वर्षीय मराठा समाजाच्या चिमुकलीवर अपहरण करून तिचा खून करण्यात आला. त्यांना खून करण्यात आला आणि त्यांच्यावरती आरोपी जे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना फाशीची शिक्षाही देण्यात यावी. तिसरा मुद्दा आमचा असा आहे की धुळे येथे विनोद वाईन शॉप नामक म्हणून मद्यविक्रीचे दुकान आहे. ते दुकान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अवघ्या 10 ते 20 मीटरच्या अंतरावर आहे. तरी शासकीय कायद्यानुसार, शासकीय याच्यानुसार आणि शासनाच्या GR नुसार हे कायद्याच्या बाहेर आहे. म्हणून विनोद वाईन शॉप हे तात्काळ हटवण्यात यावं ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.